सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. तुम्हा सर्वांना माझी ओळख असेल तरी सुद्धा मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी मंथन राजेश पाडेकर. माझ्या शाळेचे नाव खंबाळा विभाग हायस्कूल खंबाळा. मी आता 10वी मध्ये शिक्षण घेत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या शाळेच्या चेअरमन राणी व आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम व परमपूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज आपण इथे द्विगुणी संगम साठी जमले आहोत. ते म्हणजे आपल्या संस्थाचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या जयंतीनिमित्त व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त. तर मी माझे 2 शब्द सुरू करतो. पद्मश्री पांडुरंग दामोजी जाधव म्हणजेच पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांचा जन्म वाडा तालुक्यातील कुरुस या गावी 9/9/1922 रोजी अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्या काळात इयत्ता 3री पर्यंतच्या शाळा होत्या. पुढे 4 वर्ष तशीच वाया गेली. पुढे 4थीचा वर्ग निघाला. पुन्हा शिक्षणाची वाट सुरू झाली. 5वी आणि 6वीचे शिक्षण घेण्याकरिता शेजारच्या चिंचगड तालुका वाडा जिल्हा ठाणे या गावी ते गेले. पुढे 7वीकरिताचे शिक्षण घेण्याकरिता गोरे तालुका वाडा जिल्हा ठाणे या ठिकाणी गेले व ते प्राथमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत ते ठाणे जिल्ह्यात प्रथम आले. ते साल होते 1940. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुण्याची वाट धरली. पुण्यात त्यांनी आपले मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते तथापि उत्साही व महत्वाकांक्षी असल्याने त्यांच्यावर अनेक थोर पुरुषांच्या शिकवणीचा व कार्याचा परिणाम झाला. ते थोर पुरुष होते हरिभाऊ जोशी, माते मास्तर, साने गुरुजी आणि इत्यादी. त्या थोर पुरुषांनी अण्णांना चांगले मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन लेदर टेक्नॉलॉजी वांद्रे येथे त्यांनी आपले डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते साल होते की त्यांनी त्यानंतर आपल्या गरीब चर्मकार हरिजनांसाठी हरिजन उन्नती मंडळ सुरू केले. त्यानंतर त्यांनी वाडा तालुका हरिजन गिरिजन समाज उन्नती मंडळ काढले व ते नावारूपास आणतात. त्यांनी ठाणे जिल्ह्यात हरिजन गिरिजन समाज उन्नती मंडळ काढले व ते भरभराटीस येथे तोच त्यांनी ठाणे जिल्हा हरिजन गिरिजन समाज उन्नती मंडळ काढले. त्यांच्या कार्याची पुष्पावती त्यांना 1971 साली त्यांच्या कार्याचा बोलबाला झाला आणि तोही भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा बहुमान देऊन त्यांच्या कार्याची पोचपावती दिली. अण्णांनी हरिजन गिरिजन समाज उन्नती मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वाड्यापाड्यातील खेड्यातील प्रत्येक लोकांच्या झोपडीपर्यंत आणि खोपडीपर्यंत शिक्षण देण्याचे महान कार्य केले. त्यानंतर अण्णांचे एकच स्वप्न होते की मी ज्या प्रकारे ज्या परिस्थितीत शिकलोय तसे गरीब तळागाळातील मुलांना तसे शिक्षण भेटले पाहिजे. त्यांना चांगल्या आणि उच्च दर्जाचे शिक्षण भेटले पाहिजे. त्याने स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्न त्यांनी साक्षात उतरवले सुद्धा. ते ज्या ठिकाणी रस्ते नव्हते, ज्या ठिकाणी गाड्या जाऊ शकत नव्हत्या, त्या ठिकाणी ते स्वतः चालत गेले. आज आपण ज्या वास्तूमध्ये बसलो, ज्या शाळेत आपण ज्ञान घेण्यासाठी येतो, ती शाळा सुद्धा अण्णांची देण आहे. मी इयत्ता 5वी पासून या शाळेत शिकतो. मला याचा अभिमान आहे, गर्व आहे. मी त्यासाठी मला स्वतःला भाग्यवान समजतो. अण्णांनी आपल्याला खूप काही शिकवले की आपला ध्येय जर निश्चित असेल तर त्यात अशक्य नावाची गोष्ट येऊ शकत नाही. आणि पुढील दुसरे महान व्यक्ती म्हणजे आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ग्रीक देशातील प्लेटो या विचारवंतांचे म्हणणे असे होते की तत्वचिंतक शासनकर्ते व्हावे. प्लेटो यांचा विचार ज्यांच्या रूपात भारतात साक्षात उतरला ते थोर तत्वचिंतक म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. 5 सप्टेंबर 1888 रोजी तिरुत्तनी आंध्र प्रदेश या ठिकाणी राधाकृष्णन यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातच अध्यापनाचे कार्य सुरू केले. त्यानंतर त्यांनी मैसूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. अशा तऱ्हेने उत्तम प्राध्यापक, थोर विचारवंत, तत्वज्ञ, व्याख्याते म्हणून त्यांची कीर्ती समदूर पसरली. त्यांना भारताबरोबरच अनेक परदेशी विद्यापीठातून त्यांना व्याख्यानाची व अध्यापनाची कार्य येऊ लागली. परदेशी विद्यापीठातील नावाजलेलं एक विद्यापीठ तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठातून त्यांना अध्यापनाची व व्याख्यानाची निमंत्रणे येऊ लागली. स्वामी विवेकानंदांच्या नंतर जो कोण असेल त्यांनी भारतीय तत्वज्ञान सातासमुद्रपल्लीकडे नेण्याचे महान कार्य ऋषीमूल्य शिक्षकांनी केले. या ऋषीमूल्य शिक्षकांनी केले. भारतीय तत्वज्ञान गौतम बुद्ध, महात्मा गांधी, भारत चीन यांसारख्या अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन सुद्धा केले. 1931 साली ते मैसूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यानंतर दिल्ली व बनारस विद्यापीठाचे कुलपती सुद्धा झाले. त्यांना शासकीय प्रवाहात
आणण्याचे काम पंडित नेहरूंनी म्हणजेच आपल्या चाचा नेहरूंनी केले. त्यानंतर ते 1952 साली ते भारताचे उपराष्ट्रपती झाले. त्यानंतर ते भारताच्या सर्वोच्च स्थानी म्हणजेच 1962 साली ते भारताचे राष्ट्रपती म्हणून विराजमान झाले. या शिक्षकांनी भारतीय शिक्षण हे वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. ते एवढे मोठे झाले तरी त्यांनी आपल्या गुरुला ते विसरले नाही. ते कार्यक्रमात होते त्यावेळी त्यांना त्यांचे गुरु दिसले. ते स्वतः तिथून धावत गेले आणि त्यांनी साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्यांच्या गुरुला किती आनंद वाटला असेल, किती प्रसन्न झाले असतील. त्यांची अशी इच्छा होती की माझा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला पाहिजे. त्यांची इच्छा म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. आणि आज आपण सर्वजण इथे जमला शिक्षक दिनानिमित्त. त्यामुळे मी आपल्या सर्वांचा विनम्र अभिवादन करतो आणि पद्मश्री अण्णासाहेब जाधव आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे सुद्धा विनम्र अभिवादन करतो. जाता जाता एवढेच म्हणतो की शायद अटल जी ने ये कहा था कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्रपुरुष है, ये जीता जागता राष्ट्रपुरुष है. मरेंगे तो इस भारत देश के लिए, जिएंगे तो इस भारत देश के लिए. यहाँ का हर कण कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ की हर बूंद हमारे लिए गंगा है. और जो हम मरने के बाद जो हमारी अस्थियाँ गंगा में बहती हुई जाएगी उसको कोई कान लगा कर सुनेगा तो उसमें से एक ही आवाज आनी चाहिए, भारत माता की जय, भारत माता की जय. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो.